अयोध्या कांड पंचम सर्ग. श्रीरामांचे वनी प्रस्थान. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, जानकी आणि लक्ष्मणांसोबत घेऊन मार्गावरून जात असता श्री रामचंद्रांना पाहून आणि कैकेयीला राजा दशरथांनी दिलेल्या वरदान याविषयी समजल्याने लोक दुःखी होऊन एकमेकांना विचारू लागले, हाय हाय, या कामी राजा दशरथांनी एक स्त्री मोहापायी आपल्या सत्यप्रिय पुत्रास त्यागले. आता त्यांची सत्यप्रथा कुठे राहिली? या कैकेयीने सुद्धा सत्यप्रिय सत्यवादी श्रीरामांना कसे बरे वनात जाण्यास सांगितले. नेहमी श्रीरामांची प्रशंसा करणारी ही अशी कशी मूढ बुद्धी झाली. लोक हो, आता आपण ही या अयोध्येत न राहता श्रीराम सीता लक्ष्मणांसोबत वनी जाऊया. हाय, पहा ना, पूर्वी कधीही कोणा पुरुषाच्या दृष्टीस न पडणारी जगत सुंदरी सीता आज पडदा न घेता जमावातूनच अनवाणी पायी चालत आहेत. लोक हो, सर्व लोकांमध्ये सुंदर असणाऱ्या श्रीरामांना पहा, तेही आज हत्ती घोडे यांच्याशिवाय पायीच की चालत आहेत. ही कैकेयी नावाची राक्षसी जणू काही सर्वनाश करण्यासाठीच की जन्माला आलेली दिसते. सीतादेवींना पायी चालताना पाहून श्रीरामांना किती बरे दुःख होत असणार. पण काय करावे, अशा बाबतीत तर दैवच की बलवान. त्यापुढे मनुष्याचे प्रयत्न तर काही बलहीनच की ठरतात. अशा रीतीने परस्परांशी आपल्या भावना व्यक्त करीत असता मुनिश्रेष्ठ वामदेव त्या सज्जन लोकांचे समूहासमोर येऊन सांगू लागले, तुम्ही श्रीराम किंवा सीता यांच्याविषयी मुळीच शोक करू नये. मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो ती ऐका. आपले हे श्रीरामचंद्र श्रेष्ठ असे आदिनारायण भगवान विष्णू असून ही जानकी म्हणजे योग माया या नावाने प्रसिद्ध असणारी श्री विष्णूंची लक्ष्मीच आहे. आणि यावेळी लक्ष्मण असे नाम धारण करणारा शेषनाग त्यांचे मागोमाग जात आहे. अहो, परमात्माच आपल्या मायेच्या गुणांनी युक्त होऊन जणू त्या शरीरधारी व्यक्तीप्रमाणे भासत आहे. रजोगुणांनी युक्त हाच परमात्मा विश्वनिर्मिती करणारा ब्रह्मदेव झाला आणि सत्वगुणांनी युक्त होऊन तोच तिन्ही लोकांचे पालन करणारा विष्णू बनला. तसेच कल्पांती तोच तमोगुणांचा आश्रय घेऊन जगाच्या प्रलयाचे कारण असणारा रुद्रकी बनतो. पूर्वी श्री रघुनाथांनीच मत्स्यरूप धारण करून आपल्या भक्ताचे मनु वैवस्वताचे प्रलय समयी नौकेमध्ये बसवून त्याचे रक्षण केले आहे. पूर्वी समुद्र मंथनावेळी मंदर पर्वत सुतल लोकापर्यंत गेला असता कूर्मरूपी रघुनाथांनी त्या मंदर पर्वतास आपल्या पाठीवर धारण केले. प्रलय काळी आपली पृथ्वी रसातळी गेली असता यांनीच वराह रूप धारण करून आपल्या सुळ्यांच्या टोकावर पृथ्वीस वर आणले. तसेच यांनीच पूर्वी नरसिंहावतार धारण करून त्यास वर प्रदान केला. त्यावेळी तिन्ही लोकांना काट्याप्रमाणे सलणाऱ्या दैत्यराज हिरण्यकशिपूने हिरण्यकशिपूला आपल्या नखांनी फाडून टाकले. अदितीने एकदा आपल्या पुत्राचे राज्य हरण केले गेले असता यात श्रीरामांची प्रार्थना केली. तेव्हा वामन रूप धारण करून राजा बळीकडे याचना करून त्यांनी पुन्हा इंद्राचे राज्य मिळवून इंद्रास परत दिले.
हेच श्रीराम दुष्ट अशा क्षत्रियांच्या नाशास्तव पृथ्वीचा भार हलका करण्याकरिता भृगुपत्र परशुराम झाले. ते श्री रक्ताचे स्वामी असलेले परमात्मा आता श्रीराम झाले आहेत आणि ते आता वनी प्रवेशून कोट्यावधी राक्षसांना दैत्यराज रावण याच्या समवेतच नष्टत्वास पोहोचविणार आहेत. त्या दुरात्मा रावणाचे मरण माणसाचे हातूनच होईल असे त्यास मिळालेल्या वरदानामुळे ठरले होते. तसेच पूर्वजन्मात दशरथांनी विष्णू आपला पुत्र व्हावा म्हणून राजा दशरथांनी विष्णूची आराधना तपस्येद्वारे केली होती. म्हणूनच हरी राजा दशरथांचे राम रूपात पुत्र झाले असून ते आता रावणाचा वध करण्याचा कार्यास्तव वनात जाणार आहेत. ही सीता म्हणजे जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी भगवान विष्णूंची साक्षात मायाच आहे. या श्रीरामांच्या वनगमनाबाबत राजा दशरथ किंवा कैकेयी राणी हनु मात्र ही कारणी नाहीत. कारण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी नारदांनी कालच श्रीरामांची प्रार्थना केली होती. त्यावेळी श्रीरामांनी नारदांना सांगितले होते की मी उद्याच वनी जाईन. म्हणून हे भोळ्या जणांनो, श्रीरामांच्या बाबत तुम्ही चिंता करण्याचे सोडून द्या. या पृथ्वीवर जे लोक नित्य राम राम असा जप करतील त्यांना कधीही मृत्यूचे भय राहणार नाही. अशा स्थितीमध्ये आपल्या श्रीरामांना दुःख होईल अशी शंका घेणे योग्य नाही. या कलियुगी फक्त राम नाम उच्चारणानेच मुक्ती प्राप्त होऊ शकते, अन्य कशानेही नाही. आपल्या भक्तांना भगवंताच्या गुणकीर्तनाचा सुयोग देण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यास्तव जगनियंते प्रभू रामचंद्र माया मानुष रूप धारण करून या जगी लीला करीत आहेत. सर्ग 1 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.